मित्रांनो 1984 मध्ये राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणामध्ये येण्यासाठी कन्व्हिन्स केलं आणि तेव्हा अमिताभ बच्चन हे एका हायेस्ट मार्जिनने निवडणूक जिंकले। या निवडणुकीमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या जवळजवळ 70% वोटिंग हे अमिताभ बच्चन यांना मिळालं होतं, ते त्यांच्या प्रसिद्धीमुळे। पुढे बोफोर्स घोटाळ्याचे आरोप झाले आणि या आरोपांच्या नंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला। मित्रांनो भारतामध्ये एक खासदार हा 15 ते 20 लाख लोकांना रिप्रेझेंट करतो, या 15 ते 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व तो करतो। मग हे असे सेलिब्रिटी हे फक्त अशी एक जागा कमी करण्याचे काम करतात। जर का एखादं विधेयक जे जनहिताचं आहे अशा विधेयकाची बाजू मांडताना हे सेलिब्रिटी कधी दिसत नाहीत, किंवा मग एखादं विधेयक असं विधेयक जे जनहिताच्या विरोधात आहे तर अशा विधेयकाच्या विरोधामध्ये जाऊन त्याची बाजू मांडणं किंवा जनतेच्या हितासाठी अशा विधेयकाला अशा प्रस्तावाला विरोध करणं अशी कामं हे सेलिब्रिटी करताना दिसत नाहीत। मोठमोठे राजकीय पक्ष हे सेलिब्रिटींचा वापर हा फक्त इलेक्शनपुरता करताना आपल्याला दिसतात। याचं उदाहरण आपण बिहार निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे। उदाहरणार्थ बिहारच्या निवडणुकांमध्ये मैथिली ठाकूर तिच्या या प्रसिद्धीमुळेच तिला उमेदवारी देण्यात आली। पत्रकारांच्या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मैथिली ठाकूरला देता आली नाहीत। पुढं कोणती विकास कामं करणार आहेत, त्याचा ब्लूप्रिंट काय राहणार आहे, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मैथिली ठाकूर देऊ शकली नाही।